वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल, निरोगी असाल, आनंदी असाल। तुम्हाला तर माहिती आहे की नेहमीच मी माझ्या ब्लॉगची सुरुवात आहे ना बाहेरचा व्ह्यू दाखवून करत असते आणि आजचा नजारा काही असा मस्त छान कोवळं ऊन पडलेलं आहे आणि ना पक्षी तिथे दाणे टिपतायत आणि त्या पक्ष्यांचा आवाज इतका छान येतोय ना की असं वाटतंय की मी जिथे राहते ना तिथे अवतीभोवती असं पूर्ण हिरवंगार झालेलं आहे आणि निसर्गाने जणू आहे ना घेराच टाकलेला आहे असं वाटतंय। स्कूल लाईफ मध्ये असताना आहे ना आम्हाला कविता होती श्रावणावरची आणि त्यामध्ये असं होतं की क्षणात ऊन पडतं आणि क्षणामध्ये पाऊस येतो आणि त्याची प्रचिती आता खरोखर होतीये बघा। मम्मा हे बघ, बाबांनी काहीतरी आणलंय, गिफ्ट आणलंय बाबांनी। काल रिदिशाचे बाबा साताऱ्यामध्ये गेले होते तेव्हा त्यांना काही सर्टिफिकेट आणि हे जे गिफ्ट्स आहे ते भेटले आहे। बघूया नंतर ओपन करून की याच्यामध्ये काय आहे ते बघू। तर आज रिदिशाच्या स्कूलमध्ये आहे पॅट्रियोटिक सिंगिंग कॉम्पिटिशन आणि रिदिशा पण पार्टिसिपंट आहे आणि तिने मला कालच सांगितलेलं की मम्मी मला प्लीज उद्या ना छान रेडी करून दे बरं का। म्हणजे ती तशी नेहमी शाळेत जाताना स्वतःच आवरते, पण एक असतं ना काहीतरी इव्हेंट असेल, ओकेजन असेल की मुलीला वाटतं की मम्मीने काहीतरी करून द्यायला पाहिजे आपल्याला आणि तिच्यापेक्षा जास्त उत्साह मला की मी कसं काय रिदिशाला छान तयार करू आणि कशी माझी रिदिशा छान वाटेल सगळ्यांसमोर। छान असा व्हाईट कुर्ता आणि पायजमा घालून रेडी झालेली आहे आणि मी तिचे केस विंचरून देते। तशी ती विंचरते बऱ्यापैकी, पण तिचा भांग पाडताना आहे ना चुकतो बरं का। पण मी ना कधी कधी अवॉइड करते की तिने शिकावं म्हणून मी तिला म्हणते की तू स्वतः ट्राय करत जा। पण आज काहीतरी इव्हेंट आहे म्हटलं चला आज मी मस्त छान रिदिशाचे केस विचरून देते। आजकाल तर मेकअपचे इतके साहित्य उपलब्ध झालेत ना, म्हणजे चेहऱ्याला फाउंडेशन वगैरे काय काय असतं, पण आहे ना आम्ही 90sचे जे मुलं आहेत ना त्यांना आहे ना पावडर शिवाय दुसरं काही सुचतच नाही। स्टार्टिंग म्हणजे पावडरनी झालीच पाहिजे, मग काय माझ्या मुलीला सुद्धा मी पॉन्ड्स पावडरच यूज करते। आणि आता तुम्ही म्हणाल काही चिंदी कामं करते ग सुचिता, काही तुझ्याकडे लिपस्टिक पण नाहीये का? ऍक्च्युली आहे माझ्याकडे। आणि कसं होतं ना जी लिपस्टिक आपण सारखं यूज करतो ना ती पूर्ण शेवटपर्यंत येऊन जाते, म्हणजे तिच्यामध्ये काहीच उरत नाही आणि असं नखानी बोटानी आपल्याला ती काढावं लागते तरी सुद्धा आपण तिला यूज करतो। आणि त्यापैकीच ही माझी काही लिपस्टिक आहे, मॅजिक लिपस्टिक म्हणता येईल, अगदी 20-30 रुपयाला मोस्टली मी हीच प्रेफर करत असते। मला असं वाटतं ना की माझे जे व्ह्युअर्स आहे ना जे माझा व्हिडिओ बघतायत ना त्यांच्यापैकी कोणी ना कोणी तर हे लिप बाम म्हणजेच हे मॅजिक लिपस्टिक वापरतच असणार आहे, बरोबर ना? मग काय रिदिशाचा मेकअप करण्यासाठी मी माझा पिटारा ओपन करते बघा। माझ्या पिटाऱ्यामध्ये खूप सारे साहित्य आहेत बरं का। सगळ्यात पहिले तर हा माझा पावडरचा डब्बा निघाला जो की मी विनयसाठी यूज करत होते आणि आता मस्त रिदिशा आम्ही दोघेही यूज करतो। जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की आपण जर शेड्यूल करून ठेवलं ना आपलं काम आदल्या दिवशी किंवा सेम डेला, पण ते काम करण्याआधी आपण त्या कामाचा विचार केला तर ते काम लवकर होतं। त्याचप्रमाणे जर आपण आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या, व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवल्या तर जेव्हा आपल्याला त्यांची गरज असते ना ते पटकन आपल्याला भेटतात। मी ते फटकन म्हणणार होती पण माझ्या एका आहे ना व्ह्युअरनी मला सांगितलं की बाई तू फटकन नको म्हणत जाऊ, तू पटकन म्हणत जा। त्यामुळे बघा आता मी ते सुधारलंय बरं का। आजचा व्हिडिओ रिदिशाच्या मेकअपवरच होतोय की काय असंच वाटायला लागले, पण नाही, माझे खूप सारे कामं बाकी आहेत बरं का। अजून तर मी टिफिन सुद्धा बनवलेला नाहीये। चला तर मी फास्ट आहे ना हा मेकअप आटपते आणि नंतर स्वयंपाकाला लागते बरं का। आज ते स्वयंपाक करत असताना ना माझ्यासोबत गंमतच झाली। मी ना गव्हाचं पीठ घेण्याऐवजी ज्वारीचंच पीठ घेतलं आणि मग मळायला लागली आणि लगेच समजलं की अरे यार मी तर चूक केलीये। पण काय नाही, निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह शोधण्याचं टॅलेंट तर आमच्यामध्ये आहे। आणि म्हटलं चला पोळी नाही तर भाकरी सही, आणि भाकरी ही पोळीपेक्षा कितीतरी उत्तम असते। एवढंच की काम करण्याचा टप्पा बदलले, म्हणजे मी आता आहे ना चपातीचं पीठ मळून ठेवणार होती आणि ते साईडला ठेवून आधी भाजी टाकणार होती, पण आता पहिले मला भाकरी करून घ्यावे लागतील कारण भाकरीचं पीठ जर जास्त वेळ ठेवलं ना की त्याला पाणी सुटतं। एकीकडे मस्त भाकऱ्या बनवून घेतल्याय आणि आता भाजीची तयारी करते। अशी भाजी बनवणार आहे ना की जी विदर्भामध्ये जास्त लोकांना माहिती पण नाहीये आणि आता इंटरनेटमुळे माहिती झालीये पण ते जास्त करून बनवत नाही। ओळखा पाहू कोणती भाजी असणार आहे। तसं तर मी प्रोसेस आता तुम्हाला दाखवणारच आहे की ती भाजी कशी बनवतात आणि कोणती भाजी आहे, पण जर तुम्ही गेस केलं असणार ना तर कमेंटमध्ये सांगा बरं का त्या भाजीचं नाव।
बनलेलंच असणार आहे. हो, ही आहे शेपूची भाजी. विदर्भाकडे जास्त लोक बनवत नाही, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही भाजी भेटते आणि आवडीने लोक खातात. आणि आजचा दिवस असा की म्हणजे आणि पण असलेल्या दुधाची मिठाई बनवून खाण्यात येणं मला खूप आवडतं. मस्त त्याच्यामध्ये साखर टाकली आणि आटवलं ते दूध आणि मी मस्त आता त्याची मजा घेते. खूप भारी लागतं. खूप दिवसापासून आहे ना सोफ्याला कव्हर घेऊया असा विचार करत होते, पण आहे ना 2-3 दिवसापूर्वी ऑर्डर टाकली आणि 2-3 दिवसातच बघा मला आहे ना सोफ्याचं कव्हर रिसीव्ह झालंय. आणि मी कॉटनचं मुद्दामून मागितलंय सोफ्याचं कव्हर, कारण की ना दुसऱ्या मटेरियलचं घेतलं ना की ते इकडं तिकडं सरकतं आणि मुलं लहान असल्यामुळे सारखं त्या सोफ्यावर उड्या मारत असतात. त्यामुळे म्हटलं चला कॉटनचं घेऊया. आणि 3+2 असं हे सोफा कव्हर मला रिसीव्ह झालेलं आहे. आणि बघा मी डायरेक्ट तुम्हाला आहे ना आता सोफ्यावरच आहे ना ते अंथरून दाखवते की कसं दिसतंय ते. हा सोफा कव्हर ठेवू की रिटर्न करू, कसा वाटला तुम्हाला मला सांगा बरं का कमेंट मध्ये. रिदिशा, हा, कसा होता आजचा दिवस? आजचा दिवस एकदम छान होता. पण माझी टीचर काय म्हटली सांगू का? माझे टीचर म्हटले की तुम्ही जे शिकवायचं ना खरंच नाहीये, काही चांगला डान्स नाही केला अशी म्हटली टीचर. अच्छा, म्हणजे गर्ल्सनी छान केला, बॉयजनी नाही केला? नाही. कसा केला सांगशील का आम्हाला? काय काय कसं झालेलं स्कूल मध्ये? दाखवते. दाखव. गांधी जी ने आजाद भारत का सपना देखा था. हम भारत को फिर से सोने की चिड़िया बनाने का संकल्प किया था. इस देश को गांधी जी के सिद्धांतों की जरूरत है जो लोग भूल गए हैं. चलो हम गांधी जी के बारे में लोगों को बताएं जो यह भूल गए हैं. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. ओ आजा रे, ओ आजा रे, माती पुकारे तुझे देश पुकारे. आजा रे, आजा रे, भूले जाना है हमें राह दिखा दे. आजा रे राह दिखा दे. पहली लाठी पकड़ी चलते थे वो शान से, जालिम का पे थर 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 सुनकर उनका नाम रे. हो उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे. दुबले से पतले से थे वो चलते सीना ताने. वंदे में था दम, वंदे मातरम, वंदे में था दम, वंदे मातरम. ओ भाई भाई का दुश्मन है बना रे, नफरत की आंधी बहती रे. बेशीनी दिलों को बापू प्यार सिखा दे. आजा रे बाबू मेरे. मग त्याच्यानंतर पिरामिड बनतो. मग पिरामिड कसं बनतं, असं एक पिरामिड बनतो, एकावरती एक चढणार आणि मग सगळा जो छोटा हाईटचा असणार त्याचं वजन कमी असणार तो ना सगळ्यात टॉपला घेणार आणि मग एक मुलगा त्याला झेंडा देणार आहे. मग तो असं करणार. मग आम्ही असं करणार, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. मग त्याच्यानंतर आम्ही म्हणणार भारत माता की जय. झालं. अच्छा, आणि हे गाणं तुम्ही सगळ्यांनी म्हणजे स्वतः बोललेलं की टेप लावला होता? नाही, सगळ्यांनी बोललो होतं. अच्छा, बोलून बोलायचं होतं? हो, पेट्रियोटिक सिंगिंग होती. अरे वा वा वा, किती छान, मस्त. काय निघालं विनय? पैसा. वॉलेट निघालं. रिदिशाच्या बाबांना जे गिफ्ट भेटलं होतं ना, जे मी तुम्हाला आता स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये दाखवलं, विनयने ते कव्हर काढलं पण आणि बघितलं की त्याच्यामध्ये काय आहे. तर त्यांना एक छान त्यानंतर एक पेन भेटलेला आहे आणि एक सर्टिफिकेट की त्यांचं कामाचं अप्रिसिएशन साठी. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाबांना देशील?
तुला पाहिजे? तुला पाहिजे? काय करशील तू घेऊन? बघू ते